नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, गुढीपाडवा संपलेला आहे. पाडव्याच्या नव्हेत पण विश्वावसू नूतन संवत्सराच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय. हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे मी छापील बोलत नाहीये, तुम्हाला सगळ्यांना खरोखर आनंदाचं जाऊ दे, उत्कर्षाचं, अभिवृद्धीचं, मनोकामना पूर्ण करणारं असं जाऊ दे. की परमेश्वराच्या चरणी, स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. चंद्र उद्या सोमवार आहे, आपला राशी भविष्याचा वार. चंद्र मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून परिभ्रमण करणार आहे. आता 12 राशींवरती या परिभ्रमणाचे काय परिणाम होतात ते आपण बघूया. स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरुवात करतो. मेष रास. सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम आहे. आरोग्य चांगलं राहील, मानसिक स्थिती चांगली राहील. थोडाफार सर्दीचा वगैरे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण एकंदरीत आरोग्य वगैरे सगळं चांगलं राहील. मन उल्हासित राहील, काम करायला उत्साह वाढेल. त्यामुळे मंगळवार बुधवारी आठवड्याच्या मध्यावरती 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. आणि आठवड्याच्या शेवटी तुम्ही जे काही काम हातात घेतलेलं आहे ते हातात घेतलेल्या कामामध्ये तुम्ही चांगली चमक दाखवाल. त्यामुळे लोकांची वाहवाह तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक बारीक सारीक छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबरीने बंधुवर्गाच्या देखील भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एकंदरीत आठवडा मेष राशींसाठी चांगला आहे. वृषभ रास. सोमवार मंगळवार खर्चाचे असतील. अनावश्यक खर्च टाळा. आवश्यक असलेला खर्च करायलाच पाहिजे, त्याला काही इलाज नाही. तसे प्रसंग येतील तर मागे पुढे बघू नका, खर्च करा. आठवड्याचा शेवट तुम्हाला हा खर्च भरून निघणारा असेल. मानसिक त्रास वगैरे झालेला असेल, शारीरिक त्रास झालेला असेल तर आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील. आणि आठवड्याच्या शेवटी सुरुवातीला हा जो काही तुम्ही खर्च केलेला आहे किंवा व्यय झालेला आहे, हा सगळा व्यय हा भरून निघेल. रस्ता ओलांडताना, वाहन चालवताना जपून चालवा. सिग्नल मोडू नका, नाहीतर दंड भरायला लागेल आणि तुम्हालाच मनस्ताप होईल. 4 शिव्या त्या बिचाऱ्या कॉन्स्टेबलला हसडाल, बाकी दुसरं काही नाही करणार. हल्ली काय करतात ते चलन डायरेक्ट घरपोच पाठवतात तुमच्या मोबाईलवरती. त्यामुळे काही पर्याय उरत नाही. चिरीमिरी हा विषय संपलेला आहे जवळपास. असो. मिथुन रास. मिथुन राशीला पहिले 2 दिवस हे अत्यंत उत्तम आहेत. म्हणाल ते होईल, कराल ते होईल. सर्व प्रकारच्या लाभांच्या दृष्टीने सोमवार मंगळवार मिथुन राशीला उत्तम आहेत. मात्र जे कमवाल ते सांभाळण्याची तयारी बुधवार गुरुवार ठेवायला हवी. नाही तर अनाठाई काहीतरी कशाच्या मृगजळाच्या मागे धावून अनाठाई खर्च कराल आणि त्यातून तुम्हाला त्रासच होईल. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील, मान उत्तम राहील. एकंदरीतच मानसिक स्थिती वगैरे चांगली राहील. कर्क रास. कर्क राशीला पहिले 4 दिवस अत्यंत चांगले आहेत. नोकरी धंदा व्यवसाय, नोकरीत असाल तर जबाबदारीचे कामं तुमच्या अंगावरती येतील. नोकरीत साहेबाची ही राहील, म्हणजे चांगली कृपादृष्टी राहील आणि हातातली कामं व्यवस्थित पार पाडाल. उद्योगधंदा व्यवसायात असाल तर नवीन कॉन्ट्रॅक्ट्स दिसतील किंवा मिळतील आणि त्यातून फायदा होईल. आठवड्याच्या मध्यावरती सर्व प्रकारचे लाभ होतील. त्या दृष्टीने आठवडा अत्यंत चांगला आहे. मात्र हे 4 दिवस जे चांगले आहेत ते आठवड्याच्या शेवटी तुम्हाला टिकवून ठेवायचे आहेत. कुणीही कर्ज मागायला आलं, उसने उधार पैसे मागायला आलं तर देऊ नका, नक्की बुडतील. समजलं ना? हा. आणि शक्यतो खर्च अनावश्यक टाळा.
उगाच मॉलमध्ये जाऊन वाटेल ते खरेदी करू नका. ज्याचा आपल्याला उपयोग नाही अशा बऱ्याच गोष्टी आपण उगाच खरेदी करत असतो, तर ते सगळं टाळा. समजलं का? आणि रस्ता जपून ओलांडा. काही केस कोर्ट कचेऱ्या असतील तर त्या बाबतीतही सावध राहा. वकील तुमची फसवणूक करण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. आठवड्याचा शेवट हा अशा प्रकाराने थोडासा त्रासदायक असा होण्याची शक्यता आहे. सिंह राशीला सुरुवातीचे 2 दिवस सोमवार मंगळवार हे धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याचे जातील. एखाद्या धार्मिक कार्यामध्ये घरामध्ये असलेल्या सत्यनारायण म्हणा किंवा काही लग्नाचं पुण्यवाचन म्हणा अशामध्ये भाग घेण्यात जातील. प्रवास होतील त्यानिमित्ताने. आणि किंवा दूरच्या प्रवासाचे, कोकणात जायचे, आंबे खायचे वगैरे बेत आखले जातील. समजलं का? आठवड्याच्या मध्यावरती उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय यासाठी अत्यंत अनुकूल अशा स्वरूपाचा कालखंड आहे. आणि आठवड्याच्या शेवटी त्याच्यातून अनेकविध प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. कुठून पैसे येणं असतील तर येतील. जमिनीची काही कागद हे अडकलेली प्रकरणं असतील तर ती सुटतील. त्या दृष्टीने सिंह राशीच्या माणसांना हा आठवडा अतिशय उत्तम आहे. कन्या रास, आठवड्याच्या सुरुवातीला शरीर प्रकृती सांभाळा. शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे, तेव्हा जराही काही झालं तर लगेच डॉक्टरकडे जा. ही महत्वाची गोष्ट. वाडवडिलार्जित इस्टेटीचे वाद असतील तर ते सामोपचाराने सोडवण्याकडे भर द्या, जेणेकरून ते सुटतील आणि तुम्हाला त्या वाडवडिलार्जित इस्टेटीचा आनंद उपभोगता येईल. समजलं ना? आठवड्याच्या मध्यावरती भाग्योदयाच्या संधी समोर दिसायला लागतील. काहीतरी चांगलं आयुष्यात घडणार आहे याची चाहूल तुम्हाला या आठवड्याच्या मध्यावरती लागेल. खास करून नोकरी, धंदा, उद्योग या व्यवसायात. समजलं का? नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या आठवड्याच्या शेवटी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. उद्योगधंदा ज्यांचा डीम चालत असेल तर तो आता गती पकडेल या आठवड्यापासून, हे लक्षात ठेवा. तेव्हा आठवड्यातले पहिले 2 दिवस सोडले, बाकीचा आठवडा हा कन्या राशीच्या माणसांना अत्यंत चांगला आहे. तुळ राशीच्या माणसांना सोमवार मंगळवार हा गृहसौख्याचा आहे, जोडीदाराच्या सुखाचा आहे. पार्टनर जर व्यावसायिक पार्टनर असेल तर तो तुम्हाला सहकार्य करेल. तुम्ही पार्टनर बरोबर नवीन काहीतरी व्हेंचर सुरू करायच्या दृष्टीने प्रयत्न कराल. आठवड्याच्या मध्यावरती सर्दी, खोकला, पडस यांचा जबरदस्त त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादा जुनाट आजार डोकं वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे डॉक्टर जवळच बघा. आठवड्याच्या शेवटी मात्र प्रवास घडतील. प्रवासाचा आनंद घ्याल. प्रवासातला म्हणजे स्थळ दर्शन वगैरे वगैरे अशा सगळ्याचा तुम्ही आनंद उपभोगाल. दूरचे प्रवास होतील, जवळचे नाही, लांबचे प्रवास होतील. त्या दृष्टीने हा आठवडा महत्वाचा आहे. वृश्चिक राशीने या आठवड्यात सांभाळलं पाहिजे. कमरेचे, पाठीच्या मणक्याचे, पायाचे आजार या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार मंगळवारी होण्याची शक्यता आहे. तेव्हा वेळ घालवू नका, म्हणजे डॉक्टरकडे जाण्यात. आठवड्याच्या सुरुवातीला काही वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. हाताखालचे नोकर चाकर दगा देण्याची, ऐन वेळेला दगा देण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल तर हाताखालच्या लोकांची कामं ते न आल्यामुळे तुम्हाला करायला लागतील आणि त्यामुळे दगदग, मानसिक त्रास हा वाढेल. त्या दृष्टीने पहिले 2 दिवस हे वाईट आहेत. नंतरचे 2 दिवस हे चांगले आहेत. जोडीदाराचं सुख लाभेल, घरामध्ये शांतता राहील. आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा ही जी सुरुवातीला दगदग वगैरे जी झालेली आहे ती पुन्हा डोकं वर काढेल आणि शारीरिक त्रास या आठवड्याच्या शेवटी नक्कीच संभवतोय. तेव्हा सावध राहा.
संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीची कामं अडलेली असतील तर ती पूर्ण होतील. संतती होत नसेल तर त्या दृष्टीनेही चांगल्या गोष्टी समोर यायला लागतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही म्हणाल ते होईल. सुसंगती म्हणजे काय हे तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला कळेल. म्हणजे योग्य वेळेला योग्य घटना तुमच्या आयुष्यात घडतील. आठवड्याच्या मध्यावरती मात्र थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. जवळचे लोक, गुप्त शत्रूंचा त्रास होईल. तोंडावरती गोड बोलणारे लोक मागून पाठीत सुराख उपसतील आणि त्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल. हे सांभाळून राहा, लक्षात ठेवा. तोंडपूजा लोकांपासून सावध राहा, दूर राहा. आठवड्याच्या शेवटी व्यवस्थित आहे. घरदार या दृष्टीने उत्तम आहे. जोडीदाराचं सुख लाभेल, पार्टनरचं सहकार्य लाभेल. पार्टनर बरोबर कुठेतरी पिकनिकला वगैरे सहकुटुंब जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर रास, घरासंबंधी चिंता आठवड्याच्या सुरुवातीला राहील. घराचं रिनोव्हेशन म्हणा किंवा काही पडलेलं काही भाग म्हणा, तर त्या दृष्टीने दुरुस्ती वगैरे या दृष्टीने आठवड्याची सुरुवात ही तुम्हाला होईल. आई जर हयात असेल तर आईलाही त्रास होण्याची शक्यता आहे. आईला सांभाळायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं तोंड सांभाळायचं आहे. तोंडावरती ताबा ठेवा म्हणजे घरात शांतता राहील. घरातली माणसं तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील. आठवड्याच्या मध्यावरती अत्यंत उत्तम कालखंड आहे. काही नवीन गोष्टी घडवायच्या असतील तर त्या दृष्टीने पावलं टाकायला अत्यंत चांगला काळ आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती सांभाळायची गरज आहे. अंगावरती काढू नका. डॉक्टरकडे जायला मागे पुढे बघू नका. चालढकल करू नका. तुम्हालाच त्रास होईल त्याने. समजलं ना? तर ही महत्वाची गोष्ट. कुंभ रास, कर्तृत्व दाखवायची संधी, कर्तबगारी दाखवायची संधी, तुमची क्षमता दाखवायची संधी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला लाभेल. उद्योगधंदा, नोकरी, व्यवसायात आणि ती तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडाल. त्यामुळे तुम्हाला वाहवा देखील तुम्हाला मिळेल. आठवड्याच्या मध्यावरती मानसिक स्थैर्य थोडं तुमचं बिघडण्याची शक्यता आहे. काही मनाविरुद्ध घटना घडतील आणि त्यामुळे तुमचं मानसिक स्थिती ही दोलायमान होईल. निर्णय घेताना डबल असा हा येईल, डबल स्टँडर्ड समोर येईल. काय करू, हे करू का ते करू असं येईल आणि त्यातनं निर्णय चुकेल आणि मग तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागेल. आठवड्याचा शेवट अत्यंत चांगला आहे. या सगळ्यातून बाहेर पडून तुम्हाला आठवड्याच्या शेवटी सगळ्या प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. संतती आनंद देईल. संतती तुम्हाला सांगेल की बाबा परीक्षेत पेपर चांगले गेलेले आहेत, मार्क चांगले मिळणार आहेत, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. संततीची अपेक्षा ज्यांना असेल त्यांना संततीच्या संबंधित चांगल्या गोष्टी कळतील. तर या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे. मीन रास, आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार, मंगळवार 4 पैसे मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे संधी साधून घ्या, पैसे कमवा. आठवड्याच्या मध्यावरती छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाच्या भेटी घडण्याची शक्यता आहे. कर्तबगारीला वाव मिळण्याची शक्यता आहे. कर्तृत्व प्रकाशमान होण्याची शक्यता आहे. धार्मिक पर्यटनाचे बेत आखले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी मानसिक स्थिती ही चांगली ठेवण्यावरती भर द्या. तोंडावर ताबा ठेवा. मी म्हणतो तेच खरं असं करू नका. त्याने घरामध्ये तुमच्या कलह निर्माण होईल. शेजारी पाजारी कलह होईल आणि त्यातून तुम्हालाच मानसिक त्रास होईल. त्या दृष्टीने सांभाळा. आई हयात असेल तर आईची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःला, आपल्या आईला, आपल्या घराला आणि आपल्या मानसिक स्थितीला सांभाळायची नितांत गरज आहे. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात, सबस्क्रिप्शनचा वेग वाढवा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.